नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या चतुर्थ पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वतंत्रता दिवस. या दिवसाच्या मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. आपल्या देशाची, आपल्या देशातील नागरिकांची भरभरून इथून पुढच्या काळामध्ये प्रगती होऊ देत अशी योगेश्वराच्या चरणी आपण प्रार्थना करूयात आणि आपल्या निरूपणाला सुरुवात करूयात. मागच्या एकादशीला आपण आत्मतत्वाविषयी जाणून घेतलं होतं. त्याचा जो शेवटचा श्लोक होता मागच्या एकादशीचा तो असा होता, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. हा श्लोक सांगण्यामागचं कारण असं आहे की अर्जुनाला जे ममत्व निर्माण झालेलं आहे ते ममत्व दूर करण्यासाठी भगवंत अर्जुनाला आपल्या देहाची नश्वरता समजून सांगत आहेत आणि म्हणत आहेत की हा देह जो आहे हा तर नष्टच होणार आहे आणि हा जीवात्मा जीर्ण देहाचा त्याग करत असतो आणि नवीन देहामध्ये प्रवेशित होत असतो. हे चक्र सतत चालू असतं, त्याच्यामुळे तू याविषयी काही शोक व्यक्त करू नकोस. आता इथून पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत पुन्हा आत्मतत्वाविषयीच समजून सांगत आहेत. अधिक विस्तृतपणे याविषयी ते बोलत आहेत. तर आता आपण पुढचा श्लोक घेऊयात. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. भगवंत म्हणतायत हा जो जीवात्मा आहे हा कुठल्याही शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, छेदला जाऊ शकत नाही, म्हणून त्याचे तुकडे होऊ शकत नाही. तो अग्नीने जाळला जाऊ शकत नाही, तो पाण्याने भिजवला जाऊ शकत नाही, तो भिजवला जाऊ शकत नाही म्हणून तो कुजत नाही आणि वायू त्याचं शोषण करू शकत नाही, वायू त्याला वाळवू शकत नाही, असं भगवंत या आत्म्याविषयी अधिक विस्तृतपणे सांगत आहेत. आता बघा, मानवी देह आणि निसर्ग या दोनही गोष्टी जर आपण पाहिल्या तर यांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांसाठी ही पंचमहाभूतं कारणीभूत असतात. जेव्हा आईच्या गर्भामध्ये एखाद्या गर्भाची वाढ होते तेव्हा त्या गर्भाच्या शरीरातील पेशींचं विभजन होणं हे वायू महाभूताचं अस्तित्व आहे. त्या गर्भामध्ये रस, रक्त, स्वेद, मूत्र तयार होणं हे जलमहाभूत त्या गर्भाच्या शरीरातलं आपल्याला दाखवतं. त्या गर्भाच्या शरीरामध्ये फुफ्फुसांची पोकळी असती, पोटाची पोकळी असती, हृदयाची पोकळी असती. ही पोकळी, ही रिक्तता हे आपल्याला आकाश महाभूत दर्शवतं. त्या गर्भाला एक विशिष्ट आकार असतो, संवहन असतं, हे पृथ्वी महाभूताचं द्योतक आहे. तर अशी ही पंचमहाभूतं जेव्हा समतोल त्यांचा असतो, जेव्हा ते एकमेकांबरोबर सुस्थितीमध्ये कार्य करत असतात तेव्हा उत्पत्तीचं कार्य हे चांगल्या पद्धतीने घडतं. तसंच निसर्गामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर या आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती आहे, आकाशापासून वायूची उत्पत्ती, वायूपासून अग्नीची उत्पत्ती, अग्नीपासून जलाची आणि जलापासून पृथ्वी महाभूताची उत्पत्ती आहे. ही पंचमहाभूतं जेव्हा एकमेकांबरोबर समतोल साधून कार्य करत असतात तेव्हा स्थिती ही अवस्था टिकवली जाते आणि जेव्हा या पंचमहाभूतांमध्ये कुठेतरी त्यांचा समतोल ढासळतो, त्यांचा एकमेकांबरोबर असलेलं संधान हे निसटतं तेव्हा संहारासाठी ते कारणीभूत होतात. आत्ताच 6 जुलै ही तारीख गेली. या 6 जुलैला दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर अणुबॉम्ब फेकले होते. हे अणुबॉम्ब म्हणजे अग्निप्रधान अत्यंत नृसंहारक असं शस्त्र. त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल तर 2013 साली भारतातील उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली होती, जलप्रलय आला होता, कितीतरी जीवितहानी झाली, साधनसंपत्तीची हानी झाली. 2019 साली सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा महापूर आला होता. तेव्हा गुरं, वनस्पती, मानव कितीतरी अपरिमित हानी झाली. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये अग्नीचे वणवे पेटले होते, तेव्हा कितीतरी वनस्पती याच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आत्ता ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यावर महावादळ घोंगावलं होतं, तेव्हा सुद्धा कितीतरी जीवितहानी झाली. तर भगवंत अर्जुनाला सांगतायत, हे बघ, ही पंचमहाभूतं जी अत्यंत बलवान आहेत, जी अत्यंत शक्तिशाली आहेत, ज्यांची कायम या पृथ्वी तलावर सत्ता आहे आणि जे एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकू शकतात, अशी महाभूतंसुद्धा या आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. या आत्म्याचं ते काहीही वाकडं करू शकत नाहीत.
इतकी ज्यांच्यामध्ये विलक्षण ताकद आहे संहार करण्याची, या पृथ्वीचा एका मिनिटात संहार होऊ शकतो, पण ही पंचमहाभूतसुद्धा या आत्म्याचं काहीही करू शकत नाहीत. पंचमहाभूतांच्या संहाराच्या पलीकडे हे आत्मतत्व आहे, हे तू जाणून घे. म्हणूनच पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतायत की हा शस्त्राने कापला जाऊ शकत नाही म्हणून अछेद्य आहे, पाण्याने तो भिजवला जाऊ शकत नाही म्हणून अक्लेद्य आहे, वायूनी त्याचं शोषण होत नाही म्हणून अशोष्य आहे, तो नित्य आहे. आत्ताच आपण पाहिलं, कितीही शस्त्र असू देत, कितीही मोठी पंचमहाभूतं असू देत, पण तो नित्य आहे, अनादि आहे, त्याचं कुठलंही प्रभव कारण नाही, त्याचा कुणीही नाश करू शकत नाहीत. हे आत्ता भगवंतांनी आपल्याला सांगितलं, अच्छेद्योयम धाह्योय. तसंच हा सर्वगत आहे, सर्व विश्वाला व्यापून आहे. त्याच्यानंतर हा अचल आहे, याच्यामध्ये कुठलीही वृद्धी होत नाही, याच्यामध्ये कुठलीही घट होत नाही. यासाठी आपण मागच्या एकादशीला समुद्राचं उदाहरण बघितलं होतं की समुद्र हा आहे तसा स्थिर असतो. कितीही लाटा येऊ देत, 2 लाटा कमी येऊ देत, कितीही नद्या येऊन मिळू देत, 2 नद्या उण्या होऊ देत, पण समुद्राला काहीही फरक पडत नाही. तो जसा आहे तसाच राहतो. तसाच हा आत्मा आहे, तो जसा जन्माला आलेला आहे तो त्याच स्थितीमध्ये राहतो. त्याच्यानंतर शेवटचं जे विशेषण त्याच्यासाठी वापरलेलं आहे ते आहे सनातन आहे. सनातन म्हणजे आपल्याला जे समजतं ते ब्रुसटलेलं, तर असा त्याचा इथे अर्थ नाही आहे. जे कधीही शिळं होत नाही, जे कधीही खराब होत नाही, ज्याच्यावर कालाचा प्रभाव होत नाही, जे नित्य नूतन आहे, जे अक्षय आहे, ते सनातन असा हा आत्मा आहे. नित्य, सर्वगत, अचल आणि सनातन. पुढे बघा अजून 3 गोष्टी या आत्म्याविषयी ते नवीन सांगतायत. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेव विदित्वैनन्नानुशोचितुमर्हसि. काय म्हणतायत? हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि अविकार्य आहे. अव्यक्त म्हणजे ज्याला कुठलीही व्यक्त अवस्था नाही आहे, त्याला कुठलंही मूर्त स्वरूप नाही, त्याला अणुस्वरूप नाही, त्याच्यामुळे तो कसा आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्याचा आकार कसा आहे, त्याचं आकारमान कसं आहे, त्याचं वजन कसं आहे, असं कुठल्याही जाणीवेच्या कक्षेमध्ये आत्मा येत नाही. तो आपल्या इंद्रियांनी जाणता येत नाही, मनाने जाणता येत नाही, बुद्धीने जाणता येत नाही, म्हणून तो अव्यक्त आहे. पुढचं जो शब्द आहे तो आहे अचिंत्य. अचिंत्य म्हणजे त्याच्याविषयी आपण काहीही चिंतन करू शकत नाही, कारण तो अव्यक्त आहे. जे डोळ्याला दिसतच नाही त्याच्याविषयी आपण काय चिंतन करणार, म्हणून तो अचिंत्य आहे. कुठलंही इन्फरन्स, कुठलंही लॉजिकल थिंकिंग, लॉजिकल रिझनिंग ज्याच्यासाठी आपल्याला देता येत नाही ते अचिंत्य. शेवटचा शब्द आहे तो आहे अविकार्य. अविकार्य म्हणजे आत्मा जेव्हापासून जन्माला आलेला आहे किंवा तो जसा आहे तसाच नेहमी राहतो, नेहमी प्राकृत अवस्थेमध्ये राहतो, त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व हे आपल्याला कधीही जाणवत नाही. आता हे अचिंत्य, अविकार्य, अव्यक्त हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण उलट पद्धतीने ते समजून घेऊयात. बघा हा अविकार्य, अचिंत्य आणि अव्यक्त असं आपण बघूयात. तर अविकार्य म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही विकृती उत्पन्न होत नाही, ज्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, ज्याच्यामध्ये काहीही परिणमन होत नाही, ते अविकार्य. कुठलाही विकार उत्पन्न होत नाही. आता आपल्या शरीरामध्ये अन्न घेतल्यानंतर कायमच अन्नपचनाची क्रिया ही चालू असते आणि हे अन्नपचन होण्यासाठी आपल्या आतड्यांची हालचाल होत असते. ही स्पंदन क्रिया जेव्हा अगदी नियमित सुरळीत चालू असते तेव्हा आपल्याला कदापिही जाणीव होत नाही की आपल्या पोटामध्ये असं काहीतरी चाललेलं आहे. जे आपल्याला समजतं ते असं आहे की अन्न चांगलं पचते, आहाररस तयार होतोय आणि शरीर पोचलं जाते. पण एखाद्या वेळेला जर या स्पंदन क्रियेमध्ये काही बिघाड झाला तर आपलं पोट दुखू लागतं, पोट गुबारल्यासारखं होतं आणि मग आपल्याला कळायला लागतं की आज पोटामध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी अस्वस्थता आज मला जाणवतीये आणि ती कशामुळे जाणवतीये याचा आपल्या मनामध्ये विचार सुरू व्हायला लागतो. जिथे विकार उत्पन्न होतो तिथे चिंतन सुरू होतं आणि मग आपण विचार करता करता आपल्याला आठवतं की काल रात्री आपण अधिक मात्रेमध्ये आहार घेतला होता, काहीतरी अधिक मात्रेमध्ये मिष्टान्न खाण्यात आलं आणि ते काही आपल्याला पचलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आज स्पंदन क्रियेमध्ये काहीतरी अडथळा आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं पोट दुखते. तर हे चिंतन इथे झालं आणि चिंतन झाल्यामुळे काहीतरी व्यक्त अवस्था आली, काहीतरी आपल्याला कळलं की याच्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे. आता
आत्मा तर मी तुम्हाला सांगितला अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे. हे सगळं अ म्हणजे याचा अभाव आहे, हे आपल्याला कुठेही दिसत नाही आहे. फक्त भाव पदार्थांवरून मी अभाव ज्या गोष्टींचा आहे हे तुम्हाला सांगितलं. आता बघा, आपल्या हृदयाची सुद्धा हालचाल चालू असते. दर मिनिटाला 72 असे ठोके हृदयाचे पडत असतात. आपल्याला कधी जाणवत नाही, आपल्याला समजतही नाही की या क्रिया आपल्या शरीरामध्ये चालू आहेत. दर मिनिटाला 14 ते 16 वेळा आपली श्वसनक्रिया घडत असती, ते सुद्धा आपल्याला कधी समजत नाही. पण कधी आपण घाबरलो, काही तणाव आला, काही भरभर चालणं झालं, कुठेतरी चढून गेलो, तर या दोन्ही गोष्टी आपल्याला वाढलेल्या जाणवतात, त्या आपल्याला लक्षात येतात. तर जिथे विकार उत्पन्न होतो, प्राकृत अवस्थेपेक्षा काहीतरी जेव्हा वेगळं घडतं, तेव्हा ही चाहूल इंद्रियांना लगेच लागती आणि तो बदल झालेला आपल्याला लगेच समजतो. तसं या आत्म्यामध्ये कुठलाच विकार उत्पन्न होत नाही. अनादी कालापासून तो जसा उत्पन्न झाला आहे तो तसाच आहे, त्याच्यामध्ये काहीही परिणमन होत नाही. त्याच्यामुळे इंद्रियांना तो समजत नाही, म्हणून तो इंद्रियातीत आहे. त्याच्यामध्ये काही विकारच होत नसल्यामुळे तो कसा आहे, अचिंत्य आहे. आणि अचिंत्य असल्यामुळे तो पूर्णतः अव्यक्त आहे. तर असं भगवंत त्याला सांगतायत. तर आत्तापर्यंत बघा किती नवीन नवीन स्वरूप भगवंतांनी अर्जुनाला या आत्म्याविषयी सांगितली आहेत. तो अछेद्य आहे, अक्लेद्य आहे, अशोष्य आहे, नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे, अचल आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि अविकारी आहे. आता आपलं आयुष्य जगत असताना आपण सतत किंवा नेहमीच आपल्याला या गोष्टीचा विसर पडलेला असतो की आपलं शरीर म्हणजे हे पंचमहाभूतांपासून वेगळं असं काहीतरी आहे आणि आपण स्वतः म्हणजे हे जीवात्मा, हा जीवात्मा म्हणजेच खरं आपलं हे स्वरूप आहे. तर एकदा रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी घशाचा कर्करोग झाला होता आणि हा कर्करोग झाल्यामुळे त्यांना गिळताना खूप वेदना होत असत. अन्न गिळताना, पाणी गिळताना खूप दुखायचं त्यांना. तर एक दिवस त्यांचा शिष्य त्यांच्यापाशी आला आणि त्यांना म्हणला, तुम्ही तर देवीचे एवढे मोठे भक्त आहात, देव तुमच्यावर प्रसन्न आहे, मग तुम्ही देवाला का नाही विनंती करत की माझ्या या यातना थोड्याशा कमी कर म्हणून. तर रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्याला म्हणले, अरे या वेदना ज्या होत आहेत ना त्या शरीराला होत आहेत आणि मी म्हणजे काही शरीर नाही, माझं अस्तित्व या शरीराहून निश्चित भिन्न किंवा वेगळं आहे. मग जर मला वेदना होत नाही आहे तर मी कशाची घाराणी, कशाची तक्रार करू देवापुढे. आणि या ज्या वेदना आहेत ना या खूप छोट्या काळासाठी आहे. जोवर शरीर इंद्रिय असा संयोग आहे तोवर या वेदना आहेत आणि त्या तर माझ्या कर्माप्रमाणे मला होणं क्रमप्राप्त आहे, त्याच्यात भगवंत तरी काय करणार. सो आपण नेहमी विसरून जातो की आपलं अस्तित्व हे आपल्या शरीरापासून खूप वेगळं आहे. इतिहासातली एक घटना मला आठवते. गुरु गोविंद सिंग यांचे जे वडील होते त्यांना औरंगजेबाने खूप हाल करून मारलं. त्यांचे अवयव एखादं झाड तोडल्याप्रमाणे त्यांचे अवयव त्यांनी काढून टाकले आणि हे सगळं चालू असताना हसत होते ते. तर त्यांना नंतर विचारलं हे काय आहे, तर त्यांनी पण हेच उत्तर दिलं की हे जे माझ्या वेदना किंवा हा जो काही छळ चालला आहे ना तो शरीराचा चाललेला आहे, पण माझं अस्तित्व काही एवढं सीमित नाही आहे. मी अनादी आहे, मी अनंत आहे, माझा कोण कसा नाश करेल. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा हे दुःख या तत्वाला समजून घेतलं. कधी खेळण्याच्या नादामध्ये आपल्याला खरचटतं पण तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही. पण खेळणं संपल्यानंतर जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काहीतरी कुठेतरी टोचतंय, कशाची तरी आग होतीये, रक्त आलेलं आहे. जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काहीतरी लागलेलं आहे. हेच जर आपण म्हणजेच आपलं शरीर असतो तर हे त्याच क्षणी आपल्याला समजायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. एखाद्या वेळेला आपण सकाळी उठतो आणि आपल्याला असं कळतं की आपली मान अवघडली आहे, मान हलवता येत नाही आपल्याला. झोपेतच खरं ती लागलेली असती, पण झोपेत काही काळापुरतं तरी आपण आपल्या शरीराबरोबर असलेलं अस्तित्व काही काळासाठी तरी आपण विसरतो आणि म्हणून तेव्हा ते आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आपण भानावर येतो, शुद्धीवर येतो, सकाळी उठून बसतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली मान लागली आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपल्याला समजतं की आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून, या स्थूल गोष्टींपासून निश्चित वेगळं आहे आणि आपलं स्वरूप हे जीवात्म्याचं स्वरूप आहे, जे अचिंत्य आहे, अविकारी आहे आणि अव्यक्त आहे.
पुढे बघा भगवंत त्याला काय म्हणतायत, अर्जुना आता मी तुला हर तऱ्हेने खूप पद्धतींनी या आत्म्याचं अमरत्व समजवून दिलेलं आहे, पण तरीसुद्धा जर तुझं समाधान होत नसेल तरीसुद्धा तुला शोक करणं योग्य नाही आहे. कारण बघ, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्ममृतस्य च तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. तुला जर असं वाटत असेल की हे आत्मा जे मी तुला सांगतोय हे अव्यक्त, अचिंत्य, अविकार्य, अनादि, अनंत, हे असं जर तुला पटत नसेल किंवा आत्तासुद्धा तुला समजत नसेल, तर ही गोष्ट तर तुला निश्चित समजते की ज्या गोष्टींना जीवन आहे त्या गोष्टींचा मृत्यू हा निश्चित आहे, आणि जी गोष्ट मृत होणार आहे, नाश पावणार आहे, त्या गोष्टींना पुन्हा जन्म प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे हा तर नियम आहे आणि या नियमामध्ये कुठलाही बदल होणार नाही. तर ही गोष्ट तू निश्चित समजून घे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्ममृतस्य च. जो नाश पावणार आहे तो पुन्हा जिवंत होणार आहे, आणि जो जिवंत आहे तो निश्चितच नाश पावणार आहे. याच्यावर संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की सूर्याचा उदय आणि अस्त हा सतत निरंतर होत जात असतो, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडत नाही. तसंच हे सृष्टीचं चक्र जन्म मृत्यूमधनं सतत चालू असतं आणि ते कुणालाही चुकविता येत नाही. महाप्रलयाच्या वेळेला या सगळ्या सृष्टीचा संहार होतो, पण एकदा संहार झाला म्हणून काही उत्पत्ती विनाश टळत नाही. हे चक्र रहाट गाडग्यासारखं सतत चालू असतं. त्याच्यामुळे अर्जुना तू नियमाला समजून घे, नियमाला धरून वाग आणि युद्धाला सज्ज हो. तू याच्याही मागचं समजून घे ना अर्जुना, याच्या मागे नक्की काय आहे तर बघ, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. आपण खूप कमी काळासाठी शरीर धारण करतो. आपल्या जन्माच्या पूर्वी आपण शरीरविरहित असतो आणि मृत्यूनंतर सुद्धा शरीरविरहितच असतो. सूक्ष्म, स्थूल आणि सूक्ष्म असा प्रवास आपला निरंतर चालू असतो. असं कल्पना करा की एखादी नदी आहे, त्या नदीच्या दोन्ही तीरांवर दाट धुकं पसरलेलं आहे आणि एका तीरावरून दुसऱ्या तीरावर माणसांची ये-जा चालू आहे. पण दिसताना आपल्याला एवढंच दिसतं की पुलांवरून माणसं ये-जा करत आहेत, पुलांवरची माणसांची ये-जा आपल्याला दिसते, पण त्या दोन्ही तीरांवर काय आहे हे आपल्याला कळत नाही. कोण आलं, कुठून आलं, कुठे गेला, कुठे चालला, कसा चालला, हे आपल्याला काहीही समजत नाही. तसेच हे देहाचे व्यापार आहेत. आपण खूप कमी काळासाठी व्यक्त अवस्थेमध्ये असतो, तेव्हाच आपण शरीर धारण करतो, पण याच्या आधी आणि नंतर जी असते ती आहे अव्यक्त अवस्था. तर तुला हे जे वाटतंय ना की हे तुझे भीष्म, तुझे हे द्रोण आणि कुलगुरू कृपाचार्य हे सगळे मृत होणार आहेत, तर तसं काही होणार नाही आहे. त्यांची फक्त व्यक्त अवस्था, त्यांचं हे फक्त स्थूल शरीर इथे नष्ट होणार आहेत आणि पुन्हा त्यांचा प्रवास हा अव्यक्ततेकडे होणार आहे. म्हणजे ते तसेही जीवात्म्याच्या स्वरूपामध्ये या विश्वामध्ये चिरंतन टिकणारे आहेत. त्याच्यामुळे तू या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये जो शाश्वत नियम आहे, जो कधीही बदलणार नाही आहे, प्रलय झाला तरी त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही, अशा गोष्टीविषयी तू शोक व्यक्त करणं योग्य नाही. म्हणूनच हा आत्मा कुणालाही समजत नाही आहे, कुणी त्याला बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे काही महापुरुष या आत्म्याविषयी अत्यंत आश्चर्याने ऐकतात, काही महापुरुष या आत्म्याविषयी अत्यंत आश्चर्याने बोलतात, आणि काही जणांनी ऐकून बोलून सुद्धा त्यांना या आत्म्याचं स्वरूप कधी काही स्पष्ट होत नाही. आत्मा हा इंद्रियांच्या पलीकडे आहे. इंद्रियांनी आपल्याला तो जाणता येत नाही, त्याचं स्वरूप आपल्याला कळत नाही. तो काळा आहे, गोरा आहे, जाड आहे, बारीक आहे, काहीही भौतिक गोष्टींविषयी आपल्याला समजू शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने तो जाणता येत नाही. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणाने जाणता येत नाही, अव्यक्त आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी काय निष्कर्ष काढणार की तो असा असतो, असा राहतो, असा दिसतो, असा उत्पन्न झालाय, असा त्याचा प्रवास होतो, असा तो मृत होतो, असं त्याच्याविषयी काहीही चिंतन करता येत नाही. त्याच्यामुळे अनुमान प्रमाणाने सुद्धा याला जाणता येत नाही. कुठलं उदाहरण दिलं तरी उदाहरणावरून सुद्धा तो आपल्याला समजत नाही. आत्ताच मी तुम्हाला अभाव, जे अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे, या सगळ्या अभाव स्वरूप अमूर्त गोष्टींसाठी सुद्धा मला मूर्त गोष्टींचंच उदाहरण द्यावं लागलं. तसंच हा आत्मा आहे. त्याच्यामुळे तो कुठल्याही प्रमाणांनी आपण सिद्ध करू शकत नाही, कुठल्याही उदाहरणावरून आपल्याला त्याचं स्वरूप समजू शकत नाही. उपमिती प्रमाणाच्या पलीकडे सुद्धा तो आहे.
शेवटचं आलं शब्दप्रमाण. शब्दप्रमाण मी तुम्हाला आत्ता सांगते एवढं मागच्या एकादशीपासून की तो अनादि आहे, अनंत आहे, नित्यगत आहे, सर्वगत आहे, तरी समजत तर नाहीच आहे आत्मा कसा आहे. म्हणून भगवंत असं म्हणतायत की या आत्म्याला तू स्थिर बुद्धीने समजून घे आणि शरीराची नश्वरता ही निश्चित समजून घे आणि युद्धाला सज्ज हो. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अरे पृथापुत्रा, सगळ्यांच्या शरीरामधले जीवात्मे हे अवध्य आहेत, त्याला कुणीही मारू शकत नाही. तुला असं वाटतंय ना की आता तू भीष्मांना मारशील, त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करशील आणि ते मृत होतील, तर तसं काही होणार नाहीये. आपल्या शरीराला एखाद्या वेळेला एखाद्या अवयवाला रक्तपुरवठा कमी होतो, तो भाग कुजायला लागतो, सडायला लागतो, आणि म्हणून जेव्हा आपल्याला तिथली जखम काढायची असते तेव्हा त्या जखमेच्या पुढचा आणि मागचा 1 ते 2 सेंटीमीटर पलीकडचा जो चांगला भाग असतो ना, तो सुद्धा आपल्याला त्या जखमेबरोबर काढून टाकावा लागतो. तर भगवंत हेच अर्जुनाला सांगतायत की भीष्म जे आहेत हे शरीराच्या सुस्थितीत असलेल्या भागाप्रमाणे आहेत, पण सध्या ते दुर्योधनाबरोबर त्यांची युती झाल्यामुळे काय झालेले, दुर्योधन हा सडलेल्या भागासारखा आहे, त्याच्यामुळे दुर्योधनाबरोबर त्यांनाही नष्ट होणं हे क्रमप्राप्त आहे. जर आपण असं केलं नाही ना, तर सडलेल्या भागामधले जे जीवजंतू असतात ना, ते चांगल्या शरीरावर आक्रमण करतात आणि चांगल्या अवयवांना सुद्धा हानी पोहोचवतात. त्याच्यामुळे भीष्मांना नष्ट होणं हे क्रमप्राप्त आहे. मग जी गोष्ट नष्टच होणार आहे, संपणारच आहे, जे निश्चित आहे, त्याच्यात बदल होणार नाहीये, मग या गोष्टींविषयी तू ममत्व का बरं ठेवावे अर्जुना, हे तू समजून घे. ज्या गोष्टी संपणार आहेत, ज्या गोष्टींचं अस्तित्व हे निश्चितपणे संपणार आहे, त्या गोष्टींविषयी तू कुठलाही शोक करू नकोस आणि तुझ्या कर्तव्याप्रती तू जागृत राहा आणि युद्धाला सज्ज हो. आता मागच्या एकादशीपासून या एकादशीला सुद्धा आपण आत्म्याची विविध रूपं समजून घेतली. भगवंतानी ही अर्जुनाला सांगितली, कारण त्याला हे निश्चित सांगायचं होतं की हे समोर जे लोक आहेत ना, हे असणार आहेत या पृथ्वी तलावर, अव्यक्त स्वरूपात असतील, सूक्ष्म स्वरूपात असतील, जीवात्म्याच्या स्वरूपात असतील, ते नित्य राहणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी तू शोक करू नकोस. आता इथपर्यंत हे जे भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, हा गीतेतला ज्ञानयोग झाला. कारण भगवंताला अर्जुनाची समजूत काढायची होती आणि अर्जुनाला जो मोह झाला होता तो सात्विकतेमधून उत्पन्न झाला होता. सात्विकता ही तेव्हाच येते जेव्हा पुरुष ज्ञानी असतो, तेव्हाच या सात्विक भावातनं हा इतका पराकोटीचा चांगला मोह निर्माण होतो. म्हणून भगवंताला अर्जुनाची समजूत काढण्यासाठी सुद्धा काहीतरी प्रकाशमय ज्ञानच अर्जुनाला द्यावं लागलं आणि भगवंत सर्वश्रेष्ठ असं आत्म्याविषयीचं ज्ञान अर्जुनाला सांगत आहेत. आणि आता इथे हे आत्मतत्वाविषयीचं विवेचन भगवंत संपवत आहेत आणि अर्जुनाला पुनश्च एकदा सांगतायत की शरीर हे नाश पावणार आहे, त्रिगुणातीत आत्म्याला तू जाणून घे आणि युद्धाला सज्ज हो, असं आत्म्याचं तत्वज्ञान भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि इथे आत्म्याविषयीचं तत्वज्ञान संपवतायत भगवंत. कारण आता हे थिअरी तर सगळी सांगून झाली भगवंताची अर्जुनाला, पण इथे त्यांना थांबायचं नाहीये ना, अर्जुनाकडून प्रत्यक्षात आता त्याला युद्ध करून घ्यायचंय. म्हणून अर्जुनाला ते पुन्हा एकदा व्यावहारिक पातळीवर घेऊन येत आहेत आणि म्हणतायत स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. अर्जुना, कितीही बाजूंनी विचार केला, सगळ्या गोष्टींचा तंतोतंत सूक्ष्म दृष्टीने जरी विचार केला तरी तुझ्यासारख्या क्षत्रियाला खेद करणं योग्य नाही. तुझा स्वधर्म हा युद्ध करणं आहे आणि स्वधर्मोचित युद्ध करण्याशिवाय तुझ्याकडे आता कुठलाही दुसरा पर्याय नाही. तेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे, तेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे. अरे अर्जुना, तू तर कुठलेही प्रयत्न केलेले नाहीयेस हे युद्ध घडवून आणण्यासाठी, पण तू ह्या युद्धामध्ये ओढला जात आहे. पण असं जरी असलं ना, तरी तुझ्यासाठी आता स्वर्गाची द्वारं मोकळी झालेली आहेत. तुझ्यासाठी स्वर्गाची द्वारं ही पूर्णतः खुली झालेली आहेत. कारण कुठलाही प्रयत्न न करताना तुझ्या पराक्रमाला साजेसं असं, तुझ्या सामर्थ्याला अनुरूप असं युद्ध करण्याचं भाग्य तुला प्राप्त झालेलं आहे. तर आता तू भाग्यशाली असा क्षत्रिय आहेस, तर ही संधी आता तू दवडू नकोस आणि युद्धाला सज्ज हो. संत ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाची आता जी स्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी एक सुंदर उपमा देत आहेत. ते म्हणतायत
की सहजच जांभई देण्यासाठी म्हणून आपण तोंड उघडावं आणि त्याच्यामध्ये अमृत येऊन पडावं, अशी अर्जुनाची आत्ता अवस्था झालेली आहे की एवढ्या पराक्रमी योद्ध्याला आता एवढं चांगलं त्याच्या पराक्रमाला साजेसं असं शौर्य गाजवण्याची आता त्याला संधी मिळत आहे, तर त्याने ती संधी निश्चित फलद्रूप करावी. आता त्यांनी या रणांगणातून मागे फिरू नये, असं भगवंत त्याला सांगतायत. पुढे ते म्हणतायत, अथ चैत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्ताईंच हित्वा पापमवाप्स्यसि. पण आता मात्र अर्जुना, जर तू युद्ध केलं नाहीस तर तुझा स्वधर्म आणि कीर्ती या दोन्ही गोष्टींना तू मुकशील आणि आता मात्र तू पापाचा वाटेकरी होशील. अकीर्तयींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. अर्जुना, तुझ्यासारख्या सन्मान्य पुरुषाला, सज्जन क्षत्रियाला, पराक्रमी योद्ध्याला अपकीर्ती ही मृत्यूपेक्षाही वाईट असते, दुःखकारक असते, क्लेशदायक असते. त्याच्यामुळे अपकीर्ती तू ओढून घेऊ नकोस, युद्ध कर. पुढे भगवंत त्याला असं म्हणतायत की अरे, तू जर आता हे युद्ध केलं नाहीस ना, तर समोरच्याला समजणार नाहीये की तू कुठल्या मोहामध्ये सध्या गुरफटला आहेस आणि कुठल्या मोहामध्ये तू या निर्णयाप्रत आलेला आहेस की मी युद्ध करणार नाही. हे कुणालाही समजणार नाहीये. पण लोक काय म्हणतील की अर्जुन घाबरला, तो रणांगणातून पळून गेला, तो त्याच्या कर्माला विसरला, कर्म गांडीव तिथल्या तिथे रणांगणावर ठेवून गेलं आणि तो या युद्धभूमीतून पळून गेला, अशी तुझी नामुष्की होईल. तर ती ही तू ओढून घेऊ नकोस. लोक तुला निरनिराळे बोल लावतील. जे लोक तुझ्याविषयी सन्मानाने बोलत होते, तुझ्या पराक्रमाला जे दाद देत होते, तुझ्या पराक्रमाची जी स्तुती करत होते, जे महारथी, जे योद्धे, ते तुझ्याविषयी निंदा करतील, निंदा नालस्ती करतील, तुझ्याविषयी चांगले शब्द बोलणार नाहीत. हे तुला सहन होणार आहे का अर्जुना? अपकीर्ती ही सज्जनाला मृत्यूपेक्षाही वाईट असते, ती तू ओढावून घेऊ नकोस आणि युद्धाला सज्ज हो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसि महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्जुना, युद्धाला सज्ज हो. तू जर या युद्धामध्ये जिंकलास तर पृथ्वीवरचं साम्राज्य उपभोगशील आणि या युद्धामध्ये तू हरलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. तू काही जरी केलंस ना तरी तुझं चांगलंच होणार आहे. एकतर पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील, नाहीतर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. असं का होईल? कारण तू तुझं कर्तव्य करणार आहेस. तू तुझ्या कर्तव्यांपासून विन्मुख होणार नाही. त्याच्यामुळे तू तुझं युद्ध कर. ही बुद्धी ठेवून तू जर युद्ध केलंस ना तर तू कुठल्याही कर्मबंधनामध्ये अडकणार नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. आता या श्लोकापासून गीतेच्या कर्मयोगाला सुरुवात होत आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू युद्ध कर आणि युद्ध करताना हे युद्ध केल्यानंतर मला सुख होईल, मला दुःख होईल, मला काय काय मिळेल हे साम्राज्य उपभोगताना की मला काहीच मिळणार नाही. माझी कुणी स्तुती करेल का? माझी कुणी निंदा करेल का? मला लोक काय म्हणतील? अरे, गुरूंना मारलंस का? किंवा काही लोक काहीच म्हणणार नाहीत. या सगळ्या द्वंद्वांमध्ये तू स्वतःला अडकून घेऊ नकोस. तू द्वंद्वातीत होस. द्वंद्वाच्या पलीकडे उठ आणि तुझी बुद्धी ही फक्त तुझ्या कर्तव्यावर स्थिर कर, निश्चल कर. निश्चयात्मिका बुद्धी ठेव आणि या बुद्धीला अनुरूप तू युद्ध कर. असं जर तू युद्ध केलंस ना, या बुद्धीने तू युद्ध केलंस ना, तर तुला कुठलंही पाप लागणार नाही. कारण या युद्धाची सर्व जबाबदारी मी घेईन. कारण तू तुझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडणार आहेस. म्हणून या प्रकारे जर तू कर्म केलंस तर कुठल्याही कर्मबंधनात तू अडकणार नाही, कुठल्याही पापात तू अडकणार नाही आणि तुला मोक्षाची प्राप्ती होईल. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. आणि या गोष्टीचं जर तू अनुकरण केलंस किंवा या गोष्टीचं जर तू आचरण केलंस ना, अगदी थोड्या काळापुरतं तरी तुला कुठलंही भय लाभणार नाही. सगळ्या भयातून तुझी मुक्तता होईल. पुढे भगवंत बघा, ही जी बुद्धी सांगतायत, सुरुवातीला तत्वज्ञानामध्ये जी काही बुद्धी सांगितली अर्जुनाला ती ज्ञानयोगातली होती. थिअरीमधनं नेमकं तुला काय समजून घ्यायचंय की जीवात्मा हा अमर असणार आहे, ही झाली थिअरी. तर थिअरीमधनं तर अर्जुनाला समजलेलंच आहे की आता मी कुणी मारणारा नाही आणि समोरचा सुद्धा जीवात्मा असल्यामुळे तो कुणी मरणारा नाही.
मारणाराही नाही आणि मरणाराही नाही, त्याच्यामुळे पाप तर त्याला लागणारच नाही. हे सगळं आध्यात्मिक गोष्टींविषयीचं विवेचन, आत्म्याविषयीचं विवेचन आधी अर्जुनाला सांगितलं. पण आता त्याला कर्मप्रवृत्त करण्यासाठी, त्याचं आलस्य घालवण्यासाठी, त्याला कर्माप्रत आणण्यासाठी भगवंत आता निष्काम कर्मयोगाला सुरुवात करत आहेत. आणि निष्काम कर्मयोगामधली बुद्धी ही कशी ठेवायला पाहिजे हे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ते सांगत आहेत. ते म्हणतायत की कुठलंही कर्म करा, कर्म करणं हे फक्त तुमच्या हातामध्ये आहे. कर्म करण्यासाठी जी काही साधनं आहेत ना, त्या साधनांवर तुम्ही तुमचा फोकस ठेवा. पण कर्म केल्यानंतर मला काय मिळेल याचा तुम्ही विचारसुद्धा करू नका. कारण जे प्राप्त होणार आहे, जे फल मिळणार आहे, त्याचा तुमचा त्याच्यावर अजिबात अधिकार नाही आहे. कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी गुंतलेल्या असतात. त्याच्यामुळे ते जे तुमच्या हातामध्ये नाही, जे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, त्या गोष्टींविषयी विचार करण्यात तुम्ही वेळ घालवू नका. त्याच्यामुळे काय होतं की तुमची बुद्धी हलती आणि तिला अनेक फाटे फुटतात. व्यवसायात्मिका बुद्धिरेके हो कुरुनंदन बहुशाखाह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. भगवंत म्हणतायत की कर्म करताना फक्त कर्म आहे, कर्तव्य बुद्धीनी तू तुझं कर्म कर. कर्माचे परिणाम काय होतील याचा विचार तू करू नकोस. तुला काय मिळेल, कुठलं फळ मिळेल, चांगलं मिळेल, वाईट मिळेल, तुझी स्तुती होईल, निंदा होईल, या गोष्टींचा तू अजिबात विचार करू नकोस. कारण तू जर अशी निश्चयात्मिका बुद्धी ठेवली ना, ही स्थिर बुद्धी ठेवली ना फक्त कर्तव्याप्रती, तर याचे हे सगळे परिणाम जे आहेत ना, हे सगळे माझ्या हातात असतात. त्याच्यामुळे मी ठरवीन की तुला काय द्यायचं, तू त्याचा विचार करू नकोस. आणि या पद्धतीने जर तू तुझं कर्तव्य पार पाडलंस तर कुठल्याही पापात तू अडकणार नाही, कुठल्याही कर्मबंधनात तू अडकणार नाही. आणि इथून भगवंत आता निष्काम कर्मयोगाला सुरुवात करणार आहेत. तर आता हा निष्काम कर्मयोग पुढच्या निरूपणामध्ये आपण अधिक सविस्तरपणे बघणार आहोत. पुढचं निरूपण हे 29 तारखेला आहे, तेव्हा सुद्धा शनिवार आहे. तर तुम्ही सर्वांनी पुढचं निरूपण हे जरूर ऐका. शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा हा अमर आहे, हा आजचा खरा महामंत्र आहे. स्वतंत्रता दिवसाच्या मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.